नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आमच्या काजूच्या कंपाऊंडमध्ये। त्या साईडला वरती बघाल ना तर आपली भात लावणी चालू आहे आणि आम्ही सहजच इकडे आपले कसे काजू झाले ते बघायला आलो होतो। आणि ही बघा, ही आपल्या कंपाऊंडमध्ये ही बघताय ना, तर ही आहे भारंगीची भाजी। काही ठिकाणी भारंगी म्हणतात, आमच्या इकडे आम्ही हिला भारगीची भाजी म्हणतो। आणि ही पावसाळी रानभाजी आहे, म्हणजे औषधी रानभाजी आहे। पावसाळी सीझनमध्ये अवेलेबल असते खूप साऱ्या मार्केटमध्ये। आता ही भाजी तुम्हाला सहज अवेलेबल होईल आणि ही भाजी तुम्ही बघाल ना तर ही औषधी रानभाजी आहे। आता ही जे औषधी गुणधर्म बघाल ना तर ही कफनाशक आहे, म्हणजे कफ कमी करण्यासाठी पण ही भाजी उपयुक्त आहे, रक्त शुद्ध करण्यासाठी उपयुक्त आहे। ह्या भाजीच्या पानांचा जो लेप आहे तो लेप जर गालगुंड आले असतील तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही लावू शकता। शरीरावरती कोणत्या भागाला जर सूज आली असेल तर तिथे सुद्धा ही लावू शकता। आणि ह्या भाजीची जी मुळं आहेत त्या मुळांचा उपयोग आयुर्वेदिक औषधं तयार करण्यासाठी सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा केला जातो। आणि ही भाजी ओळखायची आहे ना तर ओळखण्यासाठी खूप इझी आहे, असं अवघड काही नाही। ही तुम्ही पानं ही जी बघताय ना, ही बघा पानं अशी कातरलेली पानं दिसतील बघा तुम्हाला, साईडनी पूर्ण अशी कातरलेली पानं दिसतात। त्याच्यावरून ही तुम्ही ओळखू शकता, ही त्याची आयडेंटिटी आहे असं पण बोलू शकता। आणि ही बघा, ही जी पानं आहेत ना, वरची ही जी ढिरी आहे, कोवळी ढिरी आहे, ती आपण खुडून घेणार आहोत। आणि इकडे वरती फुलं येणार, तिला निळसर सफेद निळसर थोडीशी फुलं असतात। तर ही भारंगीची भाजी तुम्ही खाल्ली आहे का ते नक्की सांगा। आणि आपण आता ही घरी घेऊन जाणार आहोत आणि आज आपल्याकडे ही भारंगीची भाजी असेल। हे बघा, अशी इकडे पकडायची आणि इथे ही अशी खुडून घ्यायची, ही वरची कोवळी पानं आहे ती घ्यायची। आता काही दिवसांनी ही पानं जून पण होतील, म्हणजे मोठी होईल। ह्या पानांची साईज आहे ते अजून मोठी होईल। जून झाल्याच्या नंतरला खाण्यात काय अर्थ नाही, त्यामुळे शक्यतो कोवळी असेल तेव्हाच काढून घ्या। आता आपण इथे पण आहे, तिकडे आजूबाजूला आहेत, माझ्याबरोबर ओंकार आहे। आता आम्ही पटापट ही भाजी काढून घेतो आणि ह्या सीझनमध्ये ही भाजी नक्की ट्राय करा। हे बघा, आपल्याबरोबर ओंकार आहे। आता आम्ही पटापट भाजी आहे ते बघा, वरची आहे ना ती वरची अशी कोवळी पानं आहेत, ढिरी आहे ती आपण खोडून घेणार आहोत। जंगली रानभाजी म्हणजे औषधी रानभाजी आहे असं आपण म्हणू शकतो आणि टेस्टला पण खूप अप्रतिम असते। तर एकदा ह्या सीझनमध्ये ही रानभाजीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा। हे आपल्या ह्या एकाच झाडावरती बऱ्यापैकी भेटलेत। चल आता पुढे पण आहेत ना रे दुसरी, तिकडे बघूया। खूप सारी आहे अवेलेबल आपल्याकडे आणि अशी काय लांब जावं लागत नाही आपल्याला, आपल्या एकदम घराच्या जवळ आहे, आपल्या कंपाऊंडमध्येच आहे। आम्ही सहजच काजू बघायला आलो होतो तर ही भाजी दिसली, म्हटलं चला आज भाजी बनवायला होईल। आणि आपण जी भाजी बनवणार आहोत ना ते एकदम ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीने आमच्या घरी माझी आजी बनवायची, तिळकुटामध्ये बनवायची। त्याच्यावरती कोळसा टाकून अशी फोडणी द्यायची आणि एवढी अप्रतिम भाजी लागते ना, तशीच भाजी आज आपल्याला बनवायची आहे। खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाजी बनवू शकतो। दाखव किती भेटली, अरे बापरे भरपूर भेटली रे, भरपूर झाली। चला, आणि हा बघा, हा आमचा आजूबाजूचा परिसर बघा, काय भारी वाटतंय। पावसाळ्यामध्ये अप्रतिम वाटतंय। समोर आहे ना ती बाग आहे, इकडे खाली आवाज येतोय पाण्याचा, नदी आहे आणि हा आपला काजूचा कंपाऊंड आहे। सगळीकडे आता हिरवंगार झालंय, खूप भारी वाटतंय। कवळी आहे ना रे, मस्त कवळी भाजी आहे। ही जी फुलं बघायची कशी असतात हे बघा, हे बघा ओंकार आपल्याला दाखवतोय। हे बघा, थोडीशी फिक्कट निळ्या रंगाची आहेत, हे बघा सफेदवाली, आणि हा तिचा तुरा आहे। आता ही जून झाली त्यामुळे ही आपण खाऊ नाही शकणार। अशा पद्धतीने फुलं असतात आणि ओळखायला खूप इझी आहे। काही पानं बघा एकदम रुंद असतात आणि ही बघा, ही पानं तिची थोडीशी लांबट आहे। ते बघा, कातरलेली भाग दिसेल ना तुम्हाला, हे असं त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता। स्मेलवरून पण कळते। हां, काही ठिकाणी पांढरी पण फुलं असतात ना। किती कोवळी आहे, काढ रे, मस्त आहे बघ। हा पण बघ काय भारी आहे। खूप अवेलेबल आहे रे इकडे। हे बघ ना काय भारी आहे। हे बघा काही ठिकाणी बघा, आता ही आहे ना, ही जी काढतोय ना तिचं पानाची साईज बघा केवढी मोठी आहे, है ना।
इकडे कोण आला नाही म्हणून ही राहिली आहे, नाहीतर ही मुंबईला पार्सल झाली असती. कोणतरी जर आलं असतं ना, बघितलं असतं तर मुंबईला पार्सल फ्रीमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे भाज्या. कोणाला माहिती नाही. आम्ही सहजच आलो आमच्या काजूच्या कम्फर्टमध्ये, तिकडे आम्हाला दिसली, आम्ही काढली. हां आहे इथे एक आहे, ती पण काढून घेतो. कोळी आहे मस्त, हे बघा. अरे भारी. तिळकुटामध्ये बनवायची आहे. तिळकुटामध्ये तुम्ही चपाती नाचण्याची भाकरी असेल ना तर अप्रतिम, एवढी सुंदर लागते ना नाचणीच्या भाकरीबरोबर. हे बघा कशी आहे. हा बघा, ही बघा, ही फुलं बघा, ही अशी फुलं. ही जून झाली. तो बघा तिकडे पण त्या साईडला पण एक तुरा आला आहे, त्यामुळे ही घ्यायची नाही आपल्याला. तर सीझन जसा जसा पावसाळ्याचे महिने वाढत जातील तसं ती जून होत जाणार. तिच्यावरची काढून गेलेत ना घेऊन. मस्त कोवळी भारगीची भाजी या काढायला. आणि तुम्ही कधी गेल्यात का अशी भारगीची भाजी काढायला रानामध्ये? असेल गेलात तर ह्या वेळेला गावाला कधी गेलात ना तर नक्की जा. पण पावसाळ्या सीझनमध्ये जा, फक्त पावसामध्ये अवेलेबल असते. कोवळी कोळी भेटले, एकदम भारी भेटले. बघ इथे पण आहे ना रे, ही घेऊ. हे बघा, आणि तिथे पुढे आहेत ना आपण भात लावतोय, तिकडे आपले नांगर चालू आहेत. आम्ही सहजच इथून खाली गेलेलो, म्हटलं बघूया कंपाऊंडमध्ये काजू कसे झालेत. आणि तिकडे भाजी दिसली तर भाजी काढून घेऊन आलो. आणि हे बघा इथे दाराजवळची चिमलसाल म्हणजे हलवा भात आहे, त्याची लावणी चालू आहे. पाऊस झालाय गायब. इथे आपण हे काळे तीळ आहेत, ते तीळ आहेत, ते तीळ भाजून घेतलेत. दुकानामध्ये भेटतात. 4-5 लसणीच्या पाकळ्या आहेत आणि मिरची आहे. असं सगळं भाजून घेतलं. आणि आता ह्याचं आपल्याला बनवायचं आहे तिळकूट. तिळकूट ह्याच्यासाठी बनवायचं आहे की आपण भारगीची भाजी आणले, भारंगीची भाजी पण म्हणतात, भारग्याची भाजी आणले रानातून, तर ती भाजी करायची आपल्याला. आणि त्या भाजीमध्ये आपण तिळकूट टाकणार आहोत, तिळकुटामध्ये भाजी करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला तिळकूट करून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला लावून घेऊया, नाहीतर मग वायनामध्ये कुटायला लागेल. आणि तिळकुटामध्ये भाजी खूप छान होते. हा आपण इथे, हा आपला फाईन आहे आणि फायनामध्ये तर आपण तिळकुट आहे तो कुटून घेतो. जुन्या पद्धतीने पूर्णपणे करणार आहोत. पहिले असेच लोक करायचे, वायनामध्ये तिळकूट कुटून घ्यायचे आणि करायचे. आणि तिळकूट कुटलेल्या तिळकुटाला चव पण खूप भारी असते. बघा तिळकूट कुटताना एवढा स्मेल भारी येतोय ना, त्यावरूनच कळतं की किती भारी झालं असेल. आणि तुम्ही हा तिळकुटाजवळ फक्त भाकरी चपाती पण खाल्लीत ना तरी पण खूप भारी लागते. हा व्हाईन आहे आपला. आता व्हाईन हा प्रकार पण बंद झालाय दिसायचा. आपल्याकडे अजून एक आहे, 2 आहेत, एक बाहेरच्या पडीत आहे आणि एक हा घरी आहे. लाकडाचा आहे ना का? हा लाकडाचा आहे, बाहेर आहे दगडाचा आहे. आणि उकळ पण आहे जुनी.
हे बघा असं असतं पूर्णपणे. आणि मग ह्याच्यामध्ये तीळ टाकून आपण कुटून घेतलं ते बघा. आणि ते एवढा भारी वाटतंय ना. दाखव टेस्ट करायला का थोडासा त्या हातावरती. मस्त झालं. मीठ कमी झाला का? नाही, मीठ तिखट वगैरे सगळं बरोबर आहे. भारी लागतोय हा. तिळकुट्यात भारंगीची भाजी तर एक नंबर होईल. ही आपण भारगीची भाजी आणली होती. ती कापून वगैरे घेऊन आता शिजवून उकडून घेतले व्यवस्थित. आता ते पिळून घ्यायचं ना. पाणी तो काढून घ्यायचं, व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आणि मग पिळवून घ्यायचे. काय माहिती नाही, इथे असे ठेवून द्यायचे. पिळून घेतले आपण परातीमध्ये. शिजवून उकडून घेतात कारण त्याच्यामध्ये तुरटपणा असतो, थोडासा कडवट तुरटपणा असतो. तो निघून जाण्यासाठी व्यवस्थित शिजवून आपण इकडे पाणी काढून घेतलं आहे. कांदा वगैरे इथे आपण कांदा पण घेतलाय. कांदा व्यवस्थित बारीक करून घेऊ आणि तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे फक्त कांद्यामध्ये पण होते, पण आता सध्या आपण बघा मगाशी आपण वायनामध्ये तिळकूट व्यवस्थित कुटून घेतलाय. त्यामुळे तिळकूट कांदा याच्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे आणि खूप अप्रतिम लागते. तर ह्या सीझनमध्ये एकदा ही सुद्धा भाजी तुम्ही नक्की करून पहा. कांद्यामध्ये तर व्यवस्थित कांदा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग आता वरती तिळकूट ॲड करावं लागेल. असं ते पण मस्त झालं आहे. आता सध्या तीळ तर कोण करत नाही, पण दुकानामध्ये तुम्ही बघाल तर तीळ अवेलेबल असतात. तर तिळकुटामध्ये तर करून बघा. तिळकुटामध्ये खूप अप्रतिम होते. तिळकुटाचा हे बघ स्मेल मस्त, सुगंध काय भारी हे आलाय. आत्ताच वाटतोय बघ किती भारी. आता व्यवस्थित तिळकुट वगैरे मिक्स केलं आपण आणि आता पण वरून बारीक काय आहे तो मीठ ऍड करून घ्यायचं. नाही, थोडासा टाक. ऑलरेडी तिळकुटमध्ये पण मीठ आहे. तिळकुट करताना पण आपण मीठ घेतलंय, त्याच्यामुळे आता इथे पण मीठ टाकताना एकदम थोडासा टाकायचं आहे. आणि आता निकाऱ्याची फोडणी द्यायची आहे ना. झालाय म्हणून पाठीकडे मीठ टाकायला मला. तिळकुटात जास्त असतं ना, ते नसतं टाकायचं. ह्याच्यामध्ये निकारा टाकायचा ना. त्याला स्मोक द्यायचं आहे. त्याला स्मोक द्यायचं आहे भाजीला. म्हणजे स्मोकचा पण फ्लेवर आहे, तो फ्लेवर लागतो आपल्याला भाजी खाताना. आणि ही जुनी पद्धत आहे करण्याची. आता शक्यतो तिळकूट अवेलेबल नसतात, त्यामुळे डायरेक्ट कांद्यामध्येच करतात.
अशी ही निकाऱ्याची फोडणी आपण म्हणू शकतो. आणि हा जो तेल आणि निकारा आहे त्याचा जो स्मोक आहे तर स्मोकने त्या स्मोकचीच खरी तर टेस्ट आहे ती भाजीला येते. तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ह्या सीझनमध्ये मार्केटमध्ये सुद्धा विकायला येते आणि ही औषधी रानभाजी आहे. त्यामुळे ह्या सीझनमध्ये जेवढ्या पण रानभाज्या अवेलेबल होतात मार्केटमध्ये त्या तुम्ही नक्की ट्राय करा. किती थोडा वेळ ठेवायचा ना की झालं आणखी थोडा तर मिक्स करावं लागेल. आणि मग आता हळूहळू अशी मिक्स करून घ्यायची. हे बघा ह्याच्यामध्ये अजून स्मोक आहे ते निकारे त्यात आपल्याला बाहेर काढून घ्यायचे. हे बघा गरम वाफा पण येत आहेत. आणि मग असे व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचे म्हणजे तो फ्लेवर आहे तो आणखी सगळ्या भाजीला पूर्ण लागेल व्यवस्थित. मस्त भाजी झाली ना आता. हे बघा आता पूर्ण भारी झाले. भाजी आता खायला रेडी. आणि ही भाजी तुम्ही नाचण्याची भाकरी असेल तांदळाची भाकरी किंवा चपाती याच्याबरोबर खाऊ शकता. नाचण्याच्या भाकरीच मस्त लागते. नाचण्याच्या भाकरीजवळ चांगली लागते ना. स्मेल तर सुगंध तर एवढा भारी येतोय ना आता. इकडे बघ. एक नंबर झाले मस्त झाले. लागले ना फोडणी. फोडणी एवढी भारी लागली ना मला त्यात स्मोक एवढा येतो ना म्हणजे त्या धुराचा बोलतात ना टेस्ट आहे त्या स्मोकमुळे सगळा फ्लेवर येतो भाजीला. मस्तच झाले. त्यामुळे ह्या सीझनमध्ये ही भाजी नक्की ट्राय करा.